नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण तालुक्यातील 50,000च्या वर लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप. आरोग्य विभागाचा उपक्रम. कल्याण ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यातील 1 ते 19 वर्ष वयोगटातील सुमारे 50,000च्या वर लाभार्थ्यांना 4 डिसेंबर या जंतनाशक राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने अल्बेंडाझोल गोळ्यांचे वाटप करण्यात आले. ज्या लाभार्थ्यांना आजच्या दिवशी काही अपरिहार्य कारणामुळे गोळ्या मिळाल्या नाहीत किंवा घेता आल्या नाहीत, त्यांना 10 डिसेंबर रोजी मॉप अप राऊंड मध्ये गोळ्या देण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारत मासाळ यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कल्याण तालुक्यात 4 डिसेंबर म्हणजे आजच्या दिवशी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात आली. कल्याण पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भारत मासाळ यांनी पालकांनी या मोहिमेला सहकार्य करावं असे आवाहनही त्यांनी केलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक. डिसेंबर 2024 रोजी पूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय जंतनाशक मोहीम ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे श्री रोहन घुगे सर व माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे सर व श्री संजय भोये गट विकास अधिकारी पंचायत समिती कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण तालुक्यामध्ये राबवण्यात येत आहे. सद्यस्थितीत कल्याण तालुक्यामध्ये 153 अंगणवाड्या, 102 जिल्हा परिषद शाळा व 70 खासगी शाळा यामध्ये आज 1 ते 19 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना अल्बेंडाझोल ही जंतनाशक गोळी याचं वाटप करत आहोत. आज जर काही लाभार्थी आजारी असतील किंवा आज जर गोळी घेऊ शकत नसतील तर त्या लाभार्थ्यांना आपण 10 डिसेंबर 2024 रोजी मॉपअप राऊंडमध्ये अल्बेंडाझोल हे जंतनाशक औषध आम्ही देणार आहोत. तर सर्व पालकांना मी विनंती करतो की आपल्या पाल्यांना मुलांना आज व 10 तारखेला जंतनाशक जी गोळी जी आहे ती त्यांनी द्यायची आहे असे मी आरोग्य विभाग पंचायत समिती कल्याण मार्फत सर्व पालकांना आवाहन करतो. आणि ही गोळी घेतल्यानंतर मुलांचं आरोग्य व पोषण सुधारण्यास मदत होईल व कुपोषण व रक्तक्षय कमी होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो आणि मुलांमध्ये जंत होण्याचं प्रमाण हे कमी होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांना आव्हान आहे की आपल्या नजीकच्या शाळेमध्ये, नजीकच्या अंगणवाडीमध्ये आज व 10 तारखेला या गोळ्यांचे वाटप होणार आहे. तरी